ओम शांती. 8 मे 2024. ईश्वरीय महावाक्य. आजची मुरलीचा सार आहे. बाबा म्हणतात, गोड मुलांनो, विश्वातील सर्व आत्मे अजाण आणि दुःखी आहेत. तुम्ही त्यांच्यावर उपकार करा. बाबांचा परिचय देऊन खुशीमध्ये आणा. त्यांचे डोळे उघडा. प्रश्न आहे, कोणत्याही सेंटरच्या वृद्धीचा आधार कोणता आहे? उत्तर आहे, सच्च्या मनाने निस्वार्थ सेवा. तुम्हाला सदैव सेवेची आवड असेल तर हुंडी भरत राहील. जिथे सेवा होऊ शकते तिथे प्रबंध केला पाहिजे. कोणाकडे मागायचे देखील नाही. मागणे से मरना भला, अर्थात मागण्यापेक्षा मेलेले बरे. आपणहून सर्व काही येईल. तुम्ही बाहेरच्यासारखे देणगी गोळा करू शकत नाही. मागितल्यामुळे सेंटरची भरभराट होणार नाही. म्हणून न मागता सेंटर उभे करा. धारणेसाठी मुख्य सार आहे. पहिली पॉईंट आहे, ज्ञानाला जीवनामध्ये धारण करून आनंदाने गदगद व्हायचे आहे. वंडरफुल ज्ञान आणि ज्ञानदात्याचे स्मरण करून ज्ञान डान्स करायचा आहे. दुसरी पॉईंट आहे, आपल्याच पार्टचे स्मरण करायचे आहे. इतरांच्या पार्टला बघायचे नाही. माया खूप प्रबळ आहे, त्यामुळे खबरदार राहायचे आहे. आपली उन्नती करण्याच्या मागे राहा. सेवेची आवड ठेवा. आजचे वरदान आहे, चांगुलपणावर प्रभावित होण्यापेक्षा त्याला स्वतःमध्ये धारण करणारे परमात्म स्नेही भव. स्पष्टीकरण आहे, जर परमात्मा स्नेही बनायचे असेल तर बॉडी कॉन्सेप्टच्या अर्थात देह अभिमानाच्या अडथळ्यांना चेक करा. बरीच मुले म्हणतात, हा खूप चांगला आहे किंवा चांगली आहे, म्हणून थोडीशी दया येते. कोणी कोणाच्या शरीराकडे आकर्षित होतात तर कोणी कोणाच्या गुणांवर अथवा विशेषतांवर आकर्षित होतात. परंतु ती विशेषता अथवा गुण देणारा कोण? कुणी चांगला असेल तर त्याचा चांगुलपणा भले धारण करा, परंतु चांगुलपणावर प्रभावित होऊ नका. न्यारे आणि बाबांचे प्यारे बना. अशी प्रिय अर्थात परमात्म स्नेही मुलेच सदैव सुरक्षित राहतात. स्लोगन आहे, सायलेन्सची शक्ती इमर्ज करा तर सेवेची गती फास्ट होईल. अच्छा. गोड गोड खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. अम्मा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्याला नमस्ते. ओम शांती.